वर्ग आणि इथं जमल्या माझ्या सर्व छोट्या बालमित्रांनो. आज मी तुम्हाला 26 जानेवारी निमित्त महात्मा गांधीजींविषयी 4 शब्द सांगत आहे. हे तुम्ही शांततेने ऐकून घ्याव्याशी माझी नम्र विनंती आहे. महात्मा गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी पोरबंदर या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते. त्यांच्या आईचे नाव पुतळाबाई होते. ते 7 वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांची नोकरी गेली, म्हणून ते राजकोटला येऊन थांबू लागले. वयाच्या 13व्या वर्षी त्यांचा कस्तुरबाई सोबत विवाह करण्यात आला. ते बेलिस्ट होण्यासाठी विलायतीला गेले. दांडी येथे गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला. लोक त्यांना प्रेमाने बापूजी म्हणत. इंग्रजांसोबत लढा, निर्भय बना असा त्यांनी जनतेला संदेश दिला. शेवटी ब्रिटिश सरकारला महागाई घ्यावी लागली. दुसऱ्या महायुद्धात गांधीजींनी जनतेची केलेली एकता पाहून इंग्रज सरकार हादरले. त्यांनी हिंदुस्थान स्वतंत्र करून देण्याचा निर्णय घेतला. पण जाता जाता त्यांनी आपली कूटनीती वापरली. आपल्याच मुस्लिमांच्या दरी निर्माण केली. आपल्या देशाची फाळणी झाली. आपला देश 2 तुकड्यात वाटला गेला. बऱ्याच खटाटोपीनंतर 15 ऑगस्ट 1947 ला आपला भारत स्वतंत्र झाला. ब्रिटिश सत्ता नाहीशी झाली. दिल्लीच्या त्या लाल किल्ल्यावर स्वतंत्र हिंदुस्थानचा झेंडा मोठ्या अभिमानाने लहरू लागला. म्हणून भारत सरकारने गांधीजींना महात्मा किताब देऊन त्यांचा गौरव केला. 30 जानेवारी 1948 ला गांधीजी आपल्या पंचतत्वात विलीन झाले. गांधीजींचे नाव जगाच्या इतिहासात अजरामर झाले. अशा थोर महापुरुषाला माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र.